गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर गुरुवारी देवीचं उत्साहात विसर्जन करण्यात आलं। कोपरीतील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन श्री अंबे मातेचा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढून करण्यात आलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। यावेळेला मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं। गेले 10 दिवस करण्यात आलं होतं। गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवकुंडात्मक सहस्त्रचंडी या सभोवती 108 प्रदक्षिणा घातल्या। याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश यांच्यासह अनेक मान्यवर तसंच भाविक मंडळी उपस्थित होते। देवीच्या महाआरतीनंतर विसर्जनाच्या मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब देवीचा रथ ओढत होते। यावेळेला भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या वीणा भाटिया या देखील आवर्जून उपस्थित होत्या। ढोल ताशांच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबे मातेचा गजर करत कोपरीतील भाजी मार्केट, बाराबंगला इथून नौपाडा रामारुती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली। तिथून मध्यरात्रीनंतर तलावपळ येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आलं। तलावात 3 प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला। यावेळेला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती।